अवैध गिट्टी खदानामुळे शेतीचे नुकसान, नागरिकांच्या आरोग्याला धोका। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील वडगाव परिसरात मागील 2 महिन्यापासून अवैध गिट्टी खदान सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या खदानाला महसूल प्रशासनाची तसेच गौण खनिज विभागाची कोणतीही परवानगी नसताना राजरोसपणे उत्खनन सुरू आहे। त्यामुळे परिसरातील शेती पिकांचे मोठे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे। वडगाव परिसरात सुरू असलेल्या या अवैध गिट्टी खदानातून मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे। या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। धुळीचा थर शेती पिकांवर बसत असल्याने पिकांचे उत्पादन घटत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। या प्रकरणी वडगाव येथील नागरिकांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। आमच्याकडे अद्याप कोणताही परवानगीचा प्रस्ताव आलेला नाही। प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल। ईगल कंपनीचं स्टोन क्रशर तालुका मोताळा इथे चालू असल्याची तक्रार कार्यालयात प्राप्त झाली आहे। त्याप्रमाणे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तसा रिपोर्ट येईलच आणि प्राथमिक माहिती घेतली असता ईगल कंपनीचा स्टोन क्रशर बाबतचा कोणत्याही परवानगीचा आदेश किंवा तसे काही निर्देश या कार्यालयात प्राप्त नाही आहेत। तर यावर चौकशी करून पुढची कार्यवाही करता येईल। दरम्यान अवैध खदान तात्काळ बंद करण्यात यावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी वडगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे। मी वडगाव माळंगी येथील रहिवासी नागरिक असले आहे आणि हे गट नंबर 17 वडगाव शहरामध्ये हे स्टोन क्रशर अवैधरित्या सुरू आहे। तर परंतु मी या स्टोन क्रशर बद्दल महसूल अधिकारी, तहसीलदार अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेले आहे, परंतु इथं कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत काही कोणी अधिकारी फडकलेले नाही। आणि ह्या स्टोन क्रशरवरती अवैधरित्या सरास बेकायदेशीर रात्रंदिवस काम चालू आहे। याचं मटेरियल इथून जळगाव खान्देश जिल्ह्यात जात आहे आणि आम्हा शेतकऱ्यांना या स्टोन क्रशर पासून आमच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे आणि तसेच आमच्या शेती पिकावर सुद्धा परिणाम होत आहे। तर शासनाने, माझी कळकळीची विनंती शासनाला अशी आहे की शासनाने हे स्टोन क्रशरवर तात्काळ कारवाई करावी आणि हे स्टोन क्रशर बंद करून इथून हलवण्यात यावं, ही माझी नम्र विनंती शासनाकडे आहे।